नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। केस मागे घेण्याच्या कारणावरून कोयता हल्ला, खासापूर येथील घटना, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील खासापुरी नंबर 2 येथे कोर्टातील प्रकरण मागे घेण्याच्या कारणावरून एका वृद्ध दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास खासापुरी नंबर 2 येथे फिर्यादी उत्रेश्वर किसन धनवे, खासापुरी, तालुका परंडा हे घरासमोर असताना आरोपींनी कोर्टातील केस काढून घेतोस का नाही या कारणावरून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व कोयत्यानं मारून गंभीर जखमी केलं। भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या फिर्यादीच्या पत्नी प्रभावती उत्रेश्वर धनवे यांनाही आरोपींनी शिवीगाळ करून मारहाण केली असून त्यांनाही जखमी करण्यात आलाय। आरोपींनी दोघांनाही जीवेठार मारण्याची धमकी दिली। या घटनेनंतर जखमींवर वैद्यकीय उपचार करण्यात आले। त्यानंतर फिर्यादी उत्रेश्वर धनवे यांनी दिनांक 25 डिसेंबर रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून परंडा पोलीस ठाण्यात तुकाराम नामदेव धनवे, चैतन उर्फ चैतन्या तुकाराम धनवे, इजूबाई नामदेव धनवे, शेषेराव विनायक धनवे, विलास विनायक धनवे व विलास नाना यादव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कोर्टातील वादातून थेट हिंसक हल्ल्यापर्यंत गेलेल्या घटनेमुळे खासापुरी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पुढील तपास परंडा पोलीस करत आहेत। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।